हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी चिके या चॅनलवरती। फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, भारतातील कोणते राज्य दिवाळी साजरी करत नाही? ऑप्शन ए महाराष्ट्र, बी कर्नाटक, सी केरळ, डी मध्य प्रदेश। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी केरळ। केरळ या राज्यामध्ये दिवाळी साजरी केली जात नाही। प्रश्न दुसरा आहे, कोंबडा हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे? ऑप्शन ए श्रीलंका, बी अमेरिका, सी आफ्रिका, डी भारत। फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए श्रीलंका। कोंबडा हा श्रीलंका देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे। प्रश्न तिसरा आहे, पिवळी नदी कोणत्या देशात वाहते? ऑप्शन ए भारत, बी चीन, सी ब्राझील, डी जपान। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चीन। चीन या देशामध्ये पिवळी नदी वाहते। प्रश्न चौथा आहे, कोणत्या जीवाला 5 डोळे असतात? ऑप्शन ए मधमाशी, बी जेलीफिश, सी देवमासा, डी खेकडा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मधमाशी। मधमाशीला 5 डोळे असतात। प्रश्न पाचवा आहे, काळे अंडे कोणत्या देशात बघायला मिळतात? ऑप्शन ए जपान, बी सौदी अरेबिया, सी नेदरलँड, डी भारत। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जपान। जपान या देशामध्ये काळे अंडे बघायला मिळतात। प्रश्न 6वा आहे, भारतात कोणत्या राज्यात रेल्वे लाईन नाही? ऑप्शन ए छत्तीसगड, बी महाराष्ट्र, सी गुजरात, डी सिक्कीम। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सिक्कीम। सिक्कीम या राज्यामध्ये एकही रेल्वे लाईन नाही। प्रश्न 7वा आहे, महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? ऑप्शन ए उजनी, बी कोयना, सी गंगापूर, डी जायकवाडी। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गंगापूर। महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे। प्रश्न 8वा आहे, मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता? ऑप्शन ए लीळाचरित्र, बी विवेक सिंधू, सी ऋग्वेद, डी ज्ञानेश्वरी। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी विवेक सिंधू। मराठी भाषेतील पहिला ग्रंथ विवेक सिंधू आहे। प्रश्न 9वा आहे, लिपस्टिकमध्ये कोणत्या कीटकाचा वापर केला जातो? ऑप्शन ए माइट, बी कोचिनियल, सी कोकरू, डी झुरळ। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कोचिनियल। लिपस्टिकमध्ये कोचिनियल कीटकाचा वापर केला जातो। प्रश्न 10वा आहे, चहामध्ये देशी तूप घालून पिल्याने कोणता आजार बरा ऑप्शन ए मेंदूची ताकद वाढते, बी संधिवात, सी हृदयरोग, डी वरील सर्व। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व। चहामध्ये देशी तूप घालून पिल्याने वरील सर्व आजार बरे होतात। फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची एकूण किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली हे देखील कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा।
चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.